वर्ध्याच्या पुलगावात संत शिरोमणी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पारायण सोहळ्याची सांगता आज भव्य पालखी मिरवणुकीने करण्यात आली। जुना पुलगाव येथील गजानन महाराज मंदिरात भागवत कथा आणि पारायण सोहळ्यानंतर ही भव्य मिरवणूक काढण्यात आली। गांधीनगर येथून सुरू झालेली ही पालखी हरिराम नगर, साई मंदिर आणि बालाजी मंदिर चौक मार्गे निघाली। गांधी चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले। या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले ते वैष्णव ज्वेलर्सने सादर केलेला तिरुपती बालाजीचा जिवंत देखावा, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। तसेच भगतसिंग चौकात साहू परिवाराकडून तब्बल 101 किलो हलव्याचे वाटप करण्यात आले। ही पालखी आठवडी बाजार आणि बस स्टँड मार्गे टिळक चौकातून पुन्हा मंदिरात पोहोचली। या महोत्सवासाठी मंदिरातील सर्व सेवेकरी आणि तरुण मंडळाने परिश्रम घेतले। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव, वर्धा।